देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत अखेर पॉवर गेमचा निकाल लागला आहे. महापौर पदाच्या निवडीनंतर आता पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे राहणार याचे चित्र स्पष्ट झाले असून भाजपने अत्यंत चाणक्यपणे स्थायी समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुधार आणि बेस्ट समित्यांवर समाधान मानावे लागले असून या नव्या समीकरणांमुळे मुंबईच्या राजकारणात भाजप आता मोठ्या भावाच्या भूमिकेत अधिक ठळकपणे दिसत आहे. चला थोडं सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प अनेक राज्यांच्या अर्थसंकल्पनापेक्षाही मोठा असतो. या अफाट निधीचे वाटप नवीन विकास कामांच्या निविदा म्हणजेच टेंडर आणि खर्चाला मंजुरी देण्याचे सर्व अधिकार स्थायी समितीच्या हातात असतात. भाजपच्या आता मुंबईच्या प्रत्येक विकास कामावर आणि खर्चावर थेट नियंत्रण राहील. स्थायी समितीचे अध्यक्षपद हे महापौर पदाच्या तोडीस तोड मानले जाते. शिंदे गटाने या पदासाठी सुरुवातीला आग्रह धरला होता, मात्र भाजपने आपली ताकद वापरून हे पद स्वतःकडे राखले आहे. भाजपने आर्थिक सत्ता स्वतःकडे ठेवली असली तरी मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेला सन्मानजनक वाटा देण्याचा प्रयत्न केला आहे. चला पाहूया. सर्वप्रथम सुधार समिती म्हणजेच इम्प्रूव्हमेंट्स कमिटी. जमिनीचे व्यवस्थापन किंवा व्यवहार, आरक्षणे आणि भूखंडाचे नियोजन करणाऱ्या या समितीची सूत्रे शिंदे गटाकडे असतील. त्यानंतर द्वितीय बेस्ट समिती म्हणजेच बेस्ट कमिटी. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बस सेवा आणि वीज पुरवठ्याची जबाबदारी ही शिंदे सेनेच्या खांद्यांवर असेल. गेल्याच आठवड्यात भाजपच्या रितू तावडे आणि महापौरपदी तर शिवसेनेचे शिंदे गट संजय गाडी यांची उपमहापौरपदी निवड झाली. या निवडीमध्ये भाजपने मोठी रणनीती आखली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मराठी महापौर हवा असा मुद्दा उचलून धरला होता, मात्र भाजपने रितू तावडे यांचा चेहरा समोर करून ठाकरे गटाची विरोधाची धार बोटात ठेवली. घाटकोपर सारख्या गुजराती बहुल भागातून येत असल्या तरी तावडे या मराठी असल्याने भाजपने मराठी आणि अमराठी मतांचे गणित यशस्वीपणे जुळवले आहे. उपमहापौर संजय गाडी यांचा कार्यकाळ फक्त 1.25 वर्षाचा असेल. त्यानंतर शिंदे गटातील दुसऱ्या नगरसेवकाला संधी दिली जाईल. 30 फेब्रुवारी पर्यंत मुख्य वैधानिक समित्यांचे म्हणजे स्थायी, सुधार, बेस्ट, शिक्षण अध्यक्ष जाहीर होतील. पुढील 3 आठवड्यात प्रभाग समित्यांच्या म्हणजेच वॉर्ड कमिटीज निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेत तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या नव्या युतीसमोर आता रखडलेली रस्ते, पाणी प्रश्न आणि आगामी पावसाळ्यापूर्वीचे नाले सफाई अशी मोठी आव्हाने उभी आहेत. तिजोरीच्या चाव्या हातात आल्यावर आता भाजप मुंबईचा चेहरा मोहरा कसा बदलते हे पाहणे औत्सुकताचे ठरेल. यावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.